हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स। तर चला मी आज तुमच्यासाठी भाईची मस्तपैकी अशी डिझाईन घेऊन आलेली आहे। बघू शकता अशी मी 5.5-7 उंची घेऊन अशी तिरकी रेष मारलेली आहे। खाली 1.25 इंच ते 1.5 इंचाची रुंदी घेतलेली आहे। बघू शकता असं मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे, पण ते व्हिडिओमध्ये चुकून माझ्याकडून स्किप झालेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला फक्त मेन फॅब्रिकवरती कसं मार्जिन टाकायचं ते दाखवलेलं आहे। प्लीज तुम्ही थोडं समजून घ्या। बघू शकता अशी आपल्याला ब्लाऊजची डिझाईन बनवायची आहे। बघा मेन फॅब्रिक सहज ठेवलेलं आहे व अस्तर उलटं ठेवून त्याच्यावर जसं आपण डिझाईन कट केलेली आहे अगदी तशीच व्यवस्थित अशी कटिंग करून स्टिचिंग करून घ्यायची आहे। बघू शकता अगदी व्यवस्थित आहे तसंच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। बघू शकता जो मधला पॅच आहे तो व्यवस्थित मेन फॅब्रिकचा अस्तरप्रमाणे कट करून घ्यायचा आहे। बघा अगदी व्यवस्थित कट करून घेतलेले छोटे छोटे कट सगळ्या संपूर्ण आपल्या डिझाईनवरती देऊन घ्यायचे आहे। अस्तर आपलं व्यवस्थित अगदी कोपरे बाहेर काढून व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। बघू शकते मी सुईच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित करणार आहे। असे कोपरे बाहेर काढताना मेन फॅब्रिकला अजिबात हात लावायचा नाही, फक्त अस्तरच धरून असं थोडं सुईच्या टोकानं ओढायचं आहे, नाहीतर मेन फॅब्रिकचे धागे सुटण्याची फार शक्यता असते। बघू शकताय तुम्ही। बघा इथं आपलं कोपरे छानपैकी असे बाहेर आलेले आहेत। बघू शकताय तुम्ही। हाताने अगदी व्यवस्थित प्रेस करत दाबटीप मारून घ्यायची आहे। बघा इथं आपला थोडासा मेन फॅब्रिकचा कोपरा बाहेर आलेला आहे। बघू शकताय तुम्ही। बघा तो आता मी थोडासा कात्रीने कट करून घेणार आहे। बघू शकताय। त्यामुळे शक्यतो अस्तरलाच हलवायचं जेणेकरून अस्तर आपलं आतल्या साईडला जाईल। बघा असं अगदी व्यवस्थित थोडंसं मी बोटानं किंचितचं मेन फॅब्रिक ओढत आहे नकळत, जेणेकरून आपलं बरोबर अगदी काठावर अशी आपली दाबटी येईल। कोपऱ्याला सुई खाली घालून कपडा फिरवून घेतलेला आहे। बघू शकताय सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टिप मारायला चालू। बघा थोडंसं राहट कपडा आहे पैठणी साडीवरचा, त्यामुळे थोडंसं जादा प्रेस करत घ्यावं लागतं आपल्याला। बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन झालेली आहे। बघा ही आपली लेस आहे, ही साडीच्या मॅचिंग वरती मी घेतलेली आहे। बघू शकताय भरपूर असे ब्लाऊजवरती कलर्स असल्यामुळे मी अशी पिंक कलरची लेस घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकता। अगदी छोटी बारीक अशी मी लेस फक्त लावणार आहे। बघा इथं आपला कोपरा आला आहे, कपडा फिरवून घेतला, सुई खाली ठेवली, परत थोडासा लेस फोल्ड केली व परत आहे तशी इथंपर्यंतच मारून घ्यायची। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही भाईच्या खालच्या साईडनेही लावू शकता, पण मी लावणार नाही कारण काठ पैठणीचे खूप सुंदर आहेत, त्यामुळे त्याचं गेटअप जायला नको ह्यासाठी मी तसंच ठेवलेलं आहे। बघू शकताय असा थोडासा अस्तरचा तुकडा व मेन फॅब्रिकचा तुकडा ठेवून अस्तर व मेन फॅब्रिक असं दोन्ही बाजूनी मी जॉईन करून घेणार आहे। बघू शकताय हे आपल्या अगदी छोट्या छोट्या जे तुकडे असतात ना त्यातून आपली डिझाईन होते, त्यामुळे मी शक्यतो छोट्या तुकड्यातच डिझाईन तयार करायचा प्रयत्न करते। बघू शकता हे खालचं जेवढं आपलं मार्जिन आहे ना प्लस त्याच्यापेक्षा एक अर्धा-पाव इंचाने एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट करून तुकडे घ्यायचे आहेत। बघू शकता जसं आहे तसं अगदी व्यवस्थित असं मी फोल्ड करून घेत आहे। बघा छोट्या तुकड्यातसुद्धा आपली किती सुंदर अशी टाकाऊ तुकड्यापासून डिझाईन बनणार आहे। बघा अशी व्यवस्थित असं फोल्ड करून मी व्यवस्थित घेणार आहे। दोन्ही हाताने अगदी व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही। त्याच्यावरून अगदी व्यवस्थित असे काठावरून दाबटीप मारून घ्यायची दोन्ही बाजूनी। आता खालच्या बाजूला ना तसाच पॅच बरोबर अगदी खालच्या टोकापासून आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। बघू शकता तिथे डबल टिप मारून घ्यायची। बघा एक बाजूचा आपला पॅच तयार झालेला आहे।
त्याचे जे धागे दोरे आहेत ते लगेच ज्या त्यावेळी व्यवस्थित कट करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या डिझाईनला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. बघा, अगदी गळ्याचा वरचा कोपरा व्यवस्थित राहील. खालची डिझाईन अशी व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे. तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही तिथं अगोदर सुई वगैरे किंवा टाचणी लावून जॉईन केला तरीही चालेल. बघा, माझे दोन्ही कोपरे अगदी छान असे व्यवस्थित झालेले आहे. जे धागे एक्स्ट्राचे आहेत ते मी कट करून घेत आहे. बघू शकता, सुई 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा व मध्ये अशा बरोबर मध्ये सेंटरला 3 किंवा 4 प्लेस टाकत मधला भाग आपल्याला असा अगदी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली इथे छानपैकी पाकळी म्हणा किंवा आपली डिझाईन म्हणा किंवा छोटासा बो म्हणा असा सुंदर असा बो तयार होईल. बघू शकताय, 2-3 वेढे टाकून मी घेणार आहे. बघा, किती सुंदर अशी आपली अगदी कमीत कमी तुकड्यापासून सुंदर अशी आपली डिझाईन तयार होऊ शकते. बघा, इथे एक मोठासा मी जरासा मीडियम साईजचा गोल्डन कलरचा मणी लावणार आहे. मणी ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी लावू शकता कोणत्याही कलरचा. आपल्या पिसात भरपूर कलर आहेत, पण मी इथं गोल्डन शक्यतो घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, गोल्डन कलरचा आपला मणी अटॅच केले. असेच वरती 2 पॅच मी अटॅच करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. बघा, अगदी मस्त पैठणी साडी युनिक अशी डिझाईन तयार झालेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बघा, किती सुंदर आपली डिझाईन दिसत आहे. बघू शकताय. असेच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद.